गण गण गणात बोते. विज्ञानाच्या माध्यमातून संशोधक माणसाला सुखाची साधने मिळवून देतात आणि त्या योगे माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काही काळ सुखावतो. परंतु अशी ऐहिक सुखे उपभोगताना येणारी संकटे, व्याधी, ताणतणाव, दुःखे अशा नाना प्रकारच्या समस्यांनी माणूस पूर्ण सुखी शांतचित्त कधीच नसतो. अशा परिस्थितीत त्या जगन्नियंत्या अदृश्य शक्तीचे सहाय्य कसे मिळवायचे आणि प्रपंचाबरोबर परमार्थ कसा साधायचा याचे मार्गदर्शन संत महात्मे सत्पुरुष शेकडो हजारो वर्षे करीत आली आहेत. असेही म्हणता येईल की प्रत्यक्ष ती निर्गुण निराकार शक्तीच अशा संत महात्मे सत्पुरुष यांच्या रूपाने सगुण साकार होऊन मानवाकडून सत्कर्म करवून घेण्यासाठी म्हणजेच मानव कल्याणार्थ या जगात अवतरत असते. शेगावचे संत श्री गजानन महाराज हे त्यापैकीच एक अवतारी पुरुष म्हणता येतील. त्यांची भक्ती करून असंख्य भक्तांना अप्राप्य प्राप्य झाले आहे. संत श्री दासगणू महाराज यांनी श्री गजानन महाराज यांचे 21 अध्याय श्री गजानन चरित्र लिहिले आहे. त्यातील वेगवेगळ्या अध्यायांवर श्रीमती शीला विष्णुपाध्याय यांनी प्रवचने केलेली आहेत. ही प्रवचने आपणास नित्य मनन संकीर्तनासाठी मिळावी अशी आमची ऑडिओ संस्कृती यूट्यूब चॅनलची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे अध्याय आम्ही आपल्याला पुढे देत आहोत. आपणास कार्यक्रम आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ऑडिओ संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीमती शीला विष्णुपाध्ये या श्री गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या घरात महाराजांची भक्ती सेवा अनेक वर्षे चालत आली आहे. अनेक वर्षांचा त्यांचा धार्मिक ग्रंथ वाचनाचा व्यासंग असून अनेक ठिकाणी चालणाऱ्या सत्संगात त्या तन मन धनपूर्वक सहभागी होतात. त्यांनी आत्तापर्यंत 1,000पेक्षा अधिक कीर्तने केली आहेत. आमची खात्री आहे की आपणास हा व्हिडिओ नक्की आवडेल. आपण ऑडिओ संस्कृती चॅनलला सबस्क्राईब कराल हीच आमची अपेक्षा आहे. गण गण गणात बोते. श्री गजानन अध्याय 16वा. श्री गजानन महाराजांना कवर पुत्र त्र्यंबक कांदा भाकरीचे जेवण देत आहे. महाराज बंकटलालाला म्हणाले, दासगणू महाराज म्हणतात, तुझ्या भाकेत गुंतलो, मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो आण तुझी शिजोरी. ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननांच्या. त्यातील भाकरी 2 समर्थ केल्या भक्षण, एकी जातो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. पक्वान्नांना सोडून महाराजांचं मन भाकरीत गुंतलं. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. तेव्हा महाराज म्हणाले, आम्ही फक्त भक्ती ओळखतो, ऊच नीच भाव आमच्या मनाला शिवत नाही. जिथे भाव आहे तिथे देव आहे. आम्ही त्याचा अंकित होतो. खरं पाहिलं तर भक्ताने अर्पण केलेले पान, फूल, फळ आणि पाणी हे केवळ निमित्त. त्यामागची भक्तीच आम्हाला प्रिय आहे. द्रौपदीचे पान, शबरीची बोरं, गजेंद्रांनी अर्पण केलेलं फूल आणि बळीचे दानोदक हे अर्पण केलेले पदार्थ जरी अल्प प्रमाणात होते तरी ते भक्तीने अर्पण केलेले असल्यामुळे भगवंत संतुष्ट होतो. प्रेमाचे 2 प्रकार आहेत, एक भक्ती प्रेम आणि एक व्यावहारिक प्रेम. व्यावहारिक प्रेम यात फरक आहे. व्यावहारिक प्रेमाचा विषय मानव असतो, त्यात कामना असते, त्यात कमी अधिकपणा असतो. तसेच ते प्रेम सापेक्षही असते, त्यात संशय असतो, लबाडी असते, स्वार्थ असतो, फसवणूक असते. त्यामुळे ह्या लौकिक प्रेमाने कुणी सुखी झालेला दिसत नाही. भक्तिप्रेम हे मात्र निष्काम असते. देवावर प्रेम करतो, ते कोणत्याही कामनेने करीत नाही. देव एवढाच काम त्याच्या मनात असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जीव भाव देवापाशी, ठेवून या काही न मागशी. भक्ताचं प्रेम हे निरपेक्ष असतं.
असे हे गुणनिरपेक्ष, निष्काम, निर्हेतुक प्रेम क्षणोक्षणी वाढत जाते. प्रेम हेच भक्तीचं स्वरूप. भक्ती दिसते तेही प्रेम. हे प्रेम म्हणजेच भाव आणि हा भाव म्हणजेच भक्ती होय. परमात्म्याचे विश्वात्मक रूप जाणून त्याच्या सर्व व्यापकत्वाची साक्ष पटल्यानंतर मग त्याच्याविषयी हृदयात जो प्रेमभाव उचलून येतो त्या उत्कट प्रेमाला भक्ती म्हटले आहे. अशा त्याच्या अस्तित्वाची सतत जाणीव ठेवून त्याचं सतत स्मरण, त्याचं भजन कीर्तन करणे म्हणजेच भक्ती होय. भगवंताचे भक्त 4 प्रकारचे आहेत. कोणी संसारातल्या नाशवंतू वस्तूची आशा धरून भगवंताची प्रार्थना करतो, तो अर्थार्थी भक्त होय. कुणी संसाराच्या दुःखानं गांजून माझ्या पायावर लोळण घेतो, तो आर्त भक्त होय. कोणी या ब्रह्मांडाच्या मुळाशी आहे तरी काय याचा शोध घेण्यासाठी उत्सुकता असलेला जिज्ञासू व कुणी परमात्म्याला शक्तीला अर्पण करून त्याची अनुभूती घेणारे ज्ञानी, या सर्वात ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहेत. अशा भक्ताचं अवघं जीवन भगवंतामध्ये सामावलं असल्यामुळे त्याला जगात भेदभाव उरत नाही, कारण तो सर्वत्र भगवंतालाच पाहतो. त्या ह्याची अहंता नाहीशी झाल्यामुळे त्याचा परभाव बुद्धी नाहीशी होते. चराचर ब्रह्मांडमय आहे. वासुदेव स्वरूप आहे अशी अनुभूती येते. हा भाव दृढ झालेला भक्त सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे. भक्ती 2 प्रकारची आहे, मर्कट भक्ती आणि मार्जार भक्ती. मर्कट भक्तीमध्ये तिचे पिल्लू आईला म्हणजे माकडीणीला घट्ट धरून ठेवते, पण त्यात हात सुटण्याची भीती असते. मार्जार भक्तीमध्ये पिले आई जिथे नाही, जिथे ठेवी तिथे राहते. त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं असतं. त्यांचा आईवर विश्वास असतो, निष्ठा श्रद्धा असते. खरा भक्त मांजराच्या भक्त पिल्लाप्रमाणे असतो. भगवंत जसं ठेवील, जिथे ठेवील, ज्या परिस्थितीत ठेवेल तिथे समाधानात राहतो. कारण भक्त मनात कसलाही संदेह न ठेवता तो भगवंताच्या स्वरूपात सर्वस्वी समर्पित झालेला असतो. म्हणून म्हटले भाव तोची देव. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. खरा भक्त हा भगवंत ज्या परिस्थितीत ठेवेल त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहतो.